पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पोलिसांची संख्या साधारण 3 ते 4, पण प्रचंड गर्दी, हातात बंदूक घेतलेल्या जवानांची. या जवानांनी पूर्ण आयुक्तालयाला घेराव घातला होता. सगळीकडे फक्त हे जवानच दिसत होते. आपण कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये ऐकतो की आर्मी आणि पोलिसांमध्ये राडा झाला, अटक केली, असं केलं तसं केलं. सेम तसा पिक्चर सुरू असल्याचं व्हिडिओमधून दिसत होतं. व्हिडिओ होता कानपूरच्या पोलीस आयुक्तालयातला. कारण इथे एक ITBP कॉन्स्टेबल होता, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा कॉन्स्टेबल. काही दिवस आधी तो याच आयुक्तालयात एक आईस बॉक्स घेऊन आला होता. त्या आईस बॉक्समध्ये होता कापलेला हात, त्याच्या आईचा कापलेला हात. पण या ITBP कॉन्स्टेबलसाठी सगळी पलटण पोलीस आयुक्तालयात आली. त्यांनी पोलिसांना जाब विचारला, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. सगळीकडे चर्चा सुरू झाली पोलीस विरुद्ध ITBP सीन झाल्याची. पण नेमकं घडलं काय? ITBPच्या जवानांनी आपल्या सहकार्याच्या आईसाठी पोलीस आयुक्तालयाला घेराव का घातला? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. विकास सिंग उत्तर प्रदेशच्या फतेपूरमधल्या एका गावातले रहिवासी. काही वर्षांपूर्वी त्यांची CAPFच्या अंतर्गत येणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP मध्ये निवड झाली. त्यांची पोस्टिंग झाली कानपूरच्या महाराजपूरमध्ये असलेल्या 32nd बटालियन ऑफ ITBP या युनिटमध्ये. मागच्या काही दिवसांपासून सिंग यांच्या आई निर्मला देवी यांना श्वसनाचा त्रास सुरू होता. हा त्रास अचानक वाढल्यानं विकास त्यांना घेऊन 10 मेला महाराजपूरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण तब्येतीत फरक पडत नसल्यानं 13 मेला विकास डॉक्टरांच्या सांगण्यावरून आईला कानपूरच्या कृष्णा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी सुरुवातीला सलाईन लावून उपचार सुरू केले. पण 13 मेच्या रात्री विकास यांच्या लक्षात आलं की आईचा हात सुजतोय आणि काळा पडतोय. विकास यांनी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना याबद्दल विचारलं, पण डॉक्टर म्हणाले हे नॉर्मल आहे, थोड्या वेळात ठीक होईल. आता विकास यांच्या आईला इन्फेक्टेड सिरीजनं सलाईन दिल्यानं हाताला गँग्रीनचं इन्फेक्शन झालं होतं. पण कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अधिकच्या तपासण्या न करता नॉर्मल आहे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं. आईच्या हाताची सूज आणि काळपटपणा वाढताना बघून विकास यांनी डॉक्टरांना सारखं विचारलं, पण विकास यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 3 दिवसांनी म्हणजेच 16 मेला हाताच्या वेदना असह्य होत असल्यानं विकास यांनी कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि आईला कानपूरमधल्या पारस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथल्या डॉक्टरांनी निर्मला यांच्या हाताला गँग्रीन झाल्याचं सांगितलं. त्यांचा हात कापावा लागेल, नाहीतर ते इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरेल असंही सांगितलं. हात कापल्याशिवाय पर्याय नसल्यानं विकास यांनी डॉक्टरांना परवानगी दिली आणि 17 मेला निर्मला यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांचा हात मनगटापासून कापण्यात आला. श्वसनाचा त्रास असलेल्या आपल्या आईला कोणतीच चूक नसताना हात गमवावा लागला. कृष्णा हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे आपल्या आईसोबत जे झालं ते इतर कोणासोबत होऊ नये म्हणून विकास यांनी पोलिसात तक्रार द्यायचं ठरवलं. त्यांनी रेल्वे बाजार पोलीस स्टेशन गाठून कृष्णा हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ केली. अनेक वेळा विनंती करून सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्यानं विकास यांनी थेट आईचा कापलेला हात आईस बॉक्समध्ये ठेवला आणि न्याय मिळावा अशी मागणी करत कानपूर पोलीस आयुक्तालय गाठलं. पण त्यांना आयुक्तांची भेट घेऊन दिली जात नव्हती. शेवटी आयुक्तालयाच्या बाहेर हातात आईचा कापलेला हात घेऊन उभा असलेले विकास रडायला लागले. मी देशाची सेवा करतो तरी मला न्याय मिळत नाही. ज्या हाताने मला खायला घालून मोठं केलं तोच हात कापण्यात आला, तरीही माझं कोणीच ऐकत नाहीये. माझी तक्रार घ्यायला कुणीही तयार नाही असं त्यांनी सांगितलं. शेवटी सुरू असलेला गोंधळ बघून कुणीतरी पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांना बोलावलं. ते बाहेर आले. विकास यांच्याकडून सगळी माहिती मिळवली आणि कृष्णा हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं. पण हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. देशाची सेवा करणाऱ्या ITBP जवानाला न्यायासाठी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवावे लागतायत. आईचा कापलेला हात हातात घेऊन तो रडतोय हे बघून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. यामुळे पोलिसांवर दबाव वाढल्यानं आयुक्त रघुवीर लाल यांनी मेडिकल ऑफिसर्सच्या नेतृत्वात एक चौकशी समिती स्थापन केली. 3 दिवस चाललेल्या चौकशीनंतर कृष्णा हॉस्पिटलला क्लीन चिट देण्यात आली. साहजिकच विकास यांनी पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. ह्या गोष्टीचा विकास यांना राग आला, पण ते काहीच करू शकत नव्हते. पण त्यांनी 23 मेला हा सगळा प्रकार आपल्या सिनियर ऑफिसर्सला सांगितला.
एवढं गंभीर प्रकरण असूनही आपल्या जवानाला पोलीस सहकार्य करत नाही हे कळल्यावर ITBP कमांडंट गौरव प्रसाद यांनी आपल्या 50 जवानांना घेऊन कानपूर पोलीस आयुक्तालय गाठलं. 23 मेला दुपारच्या दरम्यान एकामागून एक 15 गाड्या कानपूरच्या आयुक्तालयात दाखल झाल्या. हातात रायफल्स घेतलेले ITBPचे 50 जवान उतरले आणि आयुक्तालयाच्या सगळ्या परिसरात पसरले. कमांडंट गौरव प्रसाद यांना बघून सगळे पोलीस अधिकारी हँग झाले. सगळीकडे पळापळ सुरू झाली. त्यानंतर बराच वेळ आयुक्तालयाच्या परिसरावर ITBPचा ताबा असल्याचं वातावरण तयार झालं. गौरव प्रसाद यांनी बराच वेळ रघुबीर लाल यांच्याशी चर्चा करून विकास सिंग प्रकरणात पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली. रघुबीर लाल यांनीही त्यांना सहकार्य करून चौकशी करण्याची हमी दिली. त्यानंतर गौरव प्रसाद तिथून निघून गेले. पण तोपर्यंत आयुक्तालयाच्या परिसरातले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपल्या साथीदाराला न्याय न देणाऱ्या आयुक्तालयाला ITBPनं घेरल्याचं सांगण्यात आलं. सोशल मीडियावर सुरू असलेला हा गोंधळ बघून कमांडंट गौरव प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन मी अपॉइंटमेंट घेऊन आयुक्तांना भेटायला गेलो होतो. मी आत त्यांच्याशी बोलत होतो आणि माझ्यासोबतचे जवान बाहेर उभे होते. मीडियानं याला वेगळ्या दृष्टीनं दाखवलं. आम्हाला आयुक्तांवर विश्वास आहे आणि आम्ही आयुक्तालयाला घेराव घातला नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर लगेचच कानपूरचे आयुक्त रघुबीर लाल यांनीही माध्यमांसमोर येऊन आम्हाला घेराव घालण्यात आला नव्हता. बाहेर उभे असलेले जवान त्यांच्या एस्कॉर्टमधले होते. त्याचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये असं सांगितलं. पण आपल्या सहकार्यासाठी धावून आलेले जवान बघून या गोष्टीची चर्चा सगळ्या देशभरात व्हायला लागली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मेला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दुसरी समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ITBPच्या डॉक्टरांसोबत जॉईंट इन्व्हेस्टिगेशन कमिटी स्थापन केली. त्या समितीनं आधीच्या समितीचा अहवाल फेटाळून लावला. कृष्णा हॉस्पिटलच्या प्रशासनानं विकास यांच्या आईच्या हाताची स्थिती बघून तातडीनं योग्य उपचार दिले असते तर त्यांचा हात कापण्याची वेळ आली नसती. सोबतच पारस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी थेट हात कापण्याच्या आधी काही पर्यायी उपचार केले असते तर कदाचित हात तोडण्याची वेळ आली नसती असं 25 मेला झालेल्या तपासात समोर आलं. त्यानुसार कृष्णा आणि पारस या दोन्ही हॉस्पिटल्सवर आता कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान विकास यांच्या आई निर्मला यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लवकरच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल असंही सांगण्यात येत आहे. पण आईचा कापलेला हात घेऊन रडणाऱ्या विकास यांचा आणि आयुक्तालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या ITBP जवानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होतोय. जो सैनिक देशाची सेवा करतो त्यालाच न्याय मिळण्यासाठी रडावं लागल्यानं प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जाते. पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ITBPच्या जवानांची, जे आपल्या सहकार्याच्या आईसाठी धावून आले. सीन पोलीस विरुद्ध ITBP असा दिसला, पण खरा सीन हा न्याय मिळण्यासाठी दिलेल्या लढ्याचा होता, दोस्तीचा होता आणि झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागा करण्याचा सुद्धा.